शिवरायांच्या कथा या आपल्या सीझनमधली आजची आपली 7वी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे शाहिस्तेखानाची फजिती. मुलांनो, मागच्या रविवारी तुम्ही घोडखिंडीतला बाजीप्रभूंचा पराक्रम ऐकला. बाजीप्रभू आणि त्यांच्यासारख्या अनेक मावळ्यांच्या रक्ताने ही घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी केलेले सारे प्रयत्न फसले होते. त्यामुळे आदिलशहाने औरंगजेब बादशहाची मदत घेण्याचं ठरवलं. औरंगजेबालाही बरेच दिवस शिवाजीराजांच्या उद्योगांनी बेचैन केलंच होतं. त्यामुळे ही संधी साधून त्यांनी आपला मामा शाहिस्तेखान याला शिवरायांवर चाल करण्यास पाठवलं. त्यावेळी राजे पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. शाहिस्तेखान औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने निघाला आणि तेही वाटेतला प्रदेश उद्ध्वस्त करतच. त्याच्याबरोबर 1.25 लाख सैन्य होतं. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावं घेत घेत शाहिस्तेखान पुढे येत होता. त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पण पुढे मात्र एका डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठलं. त्यांनी आपल्या गनिमी काव्यामुळे खानाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं. शाहिस्तेखानाचं सैन्य हैराण झालं आणि कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला. मग खान चाकणच्या दिशेने निघाला. तो चाकणला पोचला आणि चाकणच्या किल्ल्यावर वेढा घालून बसला. आता चाकण जिंकण्यासाठी काय करावं याचा विचार तो करू लागला. त्याच्या लक्षात आलं होतं की तोफा आणि बंदुका यामुळे मराठे काही नरमणार नाहीत. मग त्यांनी छावणीपासून थेट किल्ल्याच्या बुरुजापर्यंत जमिनीतून एक भुयार तयार केलं आणि त्यात सुरुंगाची दारू भरली. या सगळ्याची मराठ्यांना अजिबात खबर नव्हती. 300-350 मराठे वेढा घालून बसलेल्या जवळजवळ 21,000 मोगलांशी गेले 50 दिवस धो धो पावसात झुंजत येत होते. पण 14 ऑगस्ट 1660 रोजी ठरल्याप्रमाणे शाहिस्तेखानाने घात केला. सुरुंग पेटवला आणि धडाडा आवाज करत चाकणच्या किल्ल्याचा पूर्वेकडचा बुरुज कोसळला. बुरुजावरच्या तोफा, माणसं सर्व आकाशात उडाली. माणसं मरून पडली. या स्फोटाने किल्ल्याला खिंडार पडलं आणि त्यातून बाहेर तयार असलेल्या मोघल फौजा किल्ल्यावर चालून आल्या. अचानक हा हल्ला झालेला असूनही मराठे अजिबात गोंधळून गेले नाहीत की घाबरले नाहीत. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. पण अखेर चाकणचा किल्ला पडला. शाहिस्तेखानाने पावसाळा संपेपर्यंत तिथेच मुक्काम ठोकायचं ठरवलं. पावसाळा संपल्यावर शाहिस्तेखानाने हालचालीस सुरुवात केली. त्याच्या सैन्यातील सरदार कारतलब खान याने आदिलशहाच्या ताब्यातील एक परिंडा किल्ला बळकावला. त्यानंतर शाहिस्तेखानाने कारतलब खानाला कोकणच्या मोहिमेवर पाठवलं. हत्ती, घोडे, फौज फाटा सर्व घेऊन कारतलब खान कोकणच्या दिशेने निघाला. त्यांनी लोहगड किल्ल्याच्या दक्षिणोत्तर मार्गाने जाण्यास प्रारंभ केला. तिथून उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरण्याचा त्याचा बेत होता आणि ही सर्व मोहीम त्यांनी अगदी गुप्त ठेवली होती. पण शिवरायांचे हेर तिखटकानाचे होते. त्यांना ही बातमी समजली. मग काय, राजगडावर शिवरायांनी मोहीम आखली आणि नेताजी, तान्हाजी, पिलाजी आणि स्वतः राजे 1000 मावळे घेऊन निघाले आणि सगळ्यांनी मिळून उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सैन्याच्या नाकी 9 आणले. अखेर काहीही पर्याय उरला नाही हे कळल्यावर कारतलब खानाने वकील पाठवून सपशेल शरणागती पत्करली
आणि त्या बदल्यात मोठी थोरली खंडणी महाराजांकडे रवाना केली. उंबरखिंडीत करतलब खानाचा अगदी दणकून पराभव झाला होता. तो गुपचूप पुण्यास निघून गेला. दरम्यान शाहिस्ता खानही पुण्याला लाल महालात आपल्या जनान्यासह राहिला होता. 1 वर्ष गेलं, दुसरं गेलं, पण खान महालातून हलत नव्हता. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवून रयतेची गुरं ओढून आणि शेतीची नासधूस करी. पुण्याच्या भोवतालचा मुलूख त्याने अगदी उद्ध्वस्त करून टाकला होता. आणि स्वतःनी मात्र महालाभोवती चौक्या पहारे लावून आपली सुरक्षा वाढवली होती. मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही असा बंदोबस्त करून खान निवांत होता. पण शिवराय मात्र निवांत नव्हते. शाहिस्ते खानाची खोड मोडायचीच हे शिवरायांनी पक्क ठरवलं होतं. त्याकरता त्यांनी धाडसी बेत आखला. खान लाल महालात लपला होता हे शिवरायांच्या दृष्टीने सोयीचंच होतं. कारण लाल महालातील खोल्या, दालनं, खिडक्या, दारं, वाटा, चोरवाटा या सगळ्याची शिवरायांना खडानखडा माहिती होती. तसंच शिवरायांनी आपले हेर खानाच्या गोटात पाठवलेच होते. शाहिस्ते खानाला त्याच्या महालात जाऊन उडवायचा धाडसी बेत शिवरायांनी केला होता. दिवस ठरला 6 एप्रिल 1663, चैत्र शुद्ध अष्टमी. हा महिना रमजानचा होता. शाहिस्ते खानाच्या परिवारातील मंडळीही उपवास करत होती. पूर्ण दिवसभर काहीही खायचं नाही आणि फक्त रात्री व अगदी पहाटे असं पोटभर खाऊन चालतं अशी पद्धत असल्यामुळे त्यांना रात्री सपाटून भूक लागायची आणि अगदी पोटभर जेवलं जायचं. त्यामुळे झोपही गाढ लागायची. याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवून शिवरायांनी मुद्दामच रमजानच्या महिन्यातील दिवस ठरवला होता. ठरल्याप्रमाणे शिवराय आणि मावळे पुण्याकडे निघाले. शहर जवळ आल्यावर पहाऱ्याच्या चौक्या दिसायला लागल्या. पहारेकऱ्यांनी मावळ्यांना अडवलंच आणि चौकशी केली. त्यावेळी मावळ्यांनी आम्ही मोगली छावणीतलीच माणसं आहोत, गस्त घालायला गेलो होतो, आता काम संपवून घरी चाललो आहोत असं सांगितलं. शाहिस्ते खानाच्या लष्करात खूप मराठी फौजही होती. त्यामुळे मावळ्यांचं हे उत्तर पहारेकऱ्यांना खरं वाटलं. थोडी सुद्धा शंका त्यांना आली नाही. पुढे आल्यावर त्यावेळी लाल महालाजवळून वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. अनेक स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. पालख्या, मेणे सर्वांची गर्दी होती. शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ह्याच संधीचा फायदा घेतला आणि ते वरातीत शिरले. थोड्या वेळाने वरात पुढे निघून गेली. सगळीकडे सामसूम झाली. शिवराय आणि मावळे हळूच लाल महालाच्या भिंतीकडे सरकले. रात्रीची वेळ होती. खान गाढ झोपेत होता. मुदपाक खान्यात म्हणजेच स्वयंपाकघरात कसं आणि कुठून घुसायचं हे शिवरायांना ठाऊक होतं. त्याप्रमाणे त्यांनी आणि मावळ्यांनी मुदपाक खान्यात प्रवेश केला. तिथे काही लोक झोपलेले होते, काही भांडी घासत होते. मुदपाक खान्यातून जनान खान्यात जाण्यासाठी एक दिंडी होती, पण ती माती आणि विटांनी बंद करून टाकलेली होती. ती पाडायची म्हणजे आवाज होणार आणि मुदपाक खान्यातल्या आचार्यांना कळणार. त्यामुळे कुणाच्याही नकळत शिवरायांनी आणि मावळ्यांनी तिथल्या आचार्यांना ठार केलं. मग अगदी कमी वेळात त्या दिंडीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. खानाचे पहारेकरी पेंगत होते. मावळ्यांनी त्यांना बांधून टाकलं. इतक्यात कुणाची तरी चाहूल लागली आणि अचानक एक माणूस तलवार घेऊन शिवराय आणि मावळ्यांवर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केला. त्यांना वाटलं शाहिस्ता खानच असावा, पण तो त्याचा मुलगा होता. आता सगळीकडे गोंधळ सुरू झाला. लोक जागे झाले. बेगम सैरभैर होऊन ओरडत पळू लागल्या. शाहिस्ते खानाला काय घडलंय ते समजलं होतं. तो सावध झाला होता.
इतक्यात शिवराय आणि मावळे त्याच्या समोर आलेले पाहून खान चांगलाच घाबरला. खानाने त्यांच्यावर वार करायला सुरुवात केली. शाहिस्ते खान आणि मावळे यांच्यात झटापट सुरू झाली. तेवढ्यात काही हुशार बायकांनी समया आणि शामदाने फुंकून विझवली. दिवे विझल्यावर अंधारातच मावळ्यांच्या तलवारी फिरू लागल्या. शिवराय शाहिस्ते खानाला शोधत होते. त्यांना खानच हवा होता. खानाच्या बायकांनी खानाला जनान्यातील एका पर्दानशीन म्हणजे पडदा असलेल्या दालनात नेलं. पण शिवरायांनी खानाला हेरलं. खान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. सैतान सैतान म्हणून ओरडू लागला. अखेर तो जनान खानाच्या खिडकीतून पळून जाऊ लागला. पण बरोबर त्याच वेळी शिवरायांनी त्याच्यावर जबरदस्त घाव घातला. खान वाचला, पण त्याची 3 बोटं मात्र तुटली. प्राणावर बेतलं ते बोटावर निभावलं अशी त्याची गत झाली. शिवाजी आला, शिवाजी आला, पळा पळा, पकडा त्याला, असं मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि मावळे पळत सुटले. आणि अचानक काही वेळातच कात्रसच्या घाटात मशाली पेटल्या. खानाला वाटलं शिवराय कात्रसच्या दिशेने पळाले, म्हणून त्याने आपली फौज तिकडे पाठलागावर पाठवली. फौज अत्यंत वेगाने घाटात पोचली आणि पाहतात तर काय, त्या मशाली नव्हत्या, तर बैलांच्या शिंगांना चिंध्या बांधून त्यांना पळवत नेलं जात होतं. शिवरायांनी इथेही खानाला मात दिली होती. फौज खजील होऊन परतली. शिवराय आणि मावळे कोंढाण्याकडे निघून गेले. झाल्या प्रकाराने शाहिस्ते खान तर चांगलाच घाबरला. त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि तो पुणे सोडून निघून गेला. तो दिवस होता 8 एप्रिल 1663. म्हणजे शिवरायांनी लाल महालावर छापा घातला त्याच्या 3 दिवसातच 3 वर्ष पुण्यात धुमाकूळ घालणारा खान आता 3 दिवसही पुण्यात राहायला तयार नव्हता. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा तो भयंकर रागवला. एवढी अफाट फौज, पैसा आणि युद्ध साहित्य याचा काहीही उपयोग झाला नाही. औरंगजेबाचा अगदी तिळपापड उडाला. त्यांनी तडकाफडकी शाहिस्ते खानाची रवानगी बंगालला केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला जबरदस्त दणका होता. शिवराय फत्ते होऊन आले होते. तोफा उडाल्या, सर्वजण आनंदून गेले. महाराज गडावर आले, परंतु ते अस्वस्थ होते. शाहिस्ते खानाने स्वराज्याची केलेली नुकसानी त्यांना बेचैन करत होती. ही नुकसानी तर भरून काढायचीच होती, पण त्याचबरोबर स्वराज्य विस्तारही करायचा होता. जबरदस्त सागरी किल्ले आणि बलाढ्य आरमार उभे करायचे होतं. त्याकरता संपत्ती लागणार होती. आणि अशातच शिवरायांच्या डोक्यात एका नव्या मोहिमेचा विचार आला. त्यांचा मनसुबा पक्का झाला आणि त्यांनी बहिर्जी नाईक या आपल्या हेराला एका कामगिरीवर पाठवलं. कुठली होती बरं ही कामगिरी? ऐकूया पुढच्या गोष्टीत. आणि गोष्टी ऐकण्याकरता तुम्ही सबस्क्राईब करा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची आपल्या चॅनलला. अच्छा.